गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फीचर ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर. हा क्वेश्चन एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये 100% विचारला गेलेला आहे. प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर पाहिली तर फीचर्स ऑफ 8086 मायक्रो प्रोसेसर हा विचारला गेलेला आहे आणि आता जे येणारी एक्झाम आहे 2026 त्याच्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला एक तर लिस्ट करा किंवा 4 मार्काला डायरेक्टली एक्सप्लेन येईल. तर टोटल मी तुम्हाला 14 फीचर्स दिलेले आहे. आता वन बाय वन आपण पाहूया कोणकोणते असतात. तर फीचर्स ऑफ 8086 मध्ये पहिला फीचर पाहू आपण 16 बिट प्रोसेसर. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो किती बिटचा असतो? 16 बिट. आणि 16 बिट डेटा बस असतात. डेटा बस 16 बिट आणि 16 बिट काय पाहिले आपण? प्रोसेसर पाहिले. आणि 20 बिट काय असतात? त्याच्यामध्ये ऍड्रेस असतात. म्हणजेच एक्सेस 1 MB एवढी मेमरी असते त्याच्यामध्ये. 20 बिट ऍड्रेस बस, 16 बिट प्रोसेसर, 16 बिट डेटा बस. ओके. त्यानंतर मेमरी सेगमेंटेशन. आपण मेमरी सेगमेंटेशनचा कन्सेप्ट सुद्धा पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर मेमरी सेगमेंटेशन CS, SS, DS हे मेमरी सेगमेंटेशन आहे. त्याच्यानंतर 6 बाइट इन्स्ट्रक्शन क्यू. याच्यामध्ये 6 बाइट इन्स्ट्रक्शन क्यू असतात. त्याच्यानंतर 2 युनिट्स असतात, BIU आणि EU. BIU आणि EU हे आपण फंक्शनल ब्लॉक डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेले डायग्रामला. बस इंटरफेस युनिट मध्ये आणि एक्झिक्युशन युनिट मध्ये. म्हणजे फेज, डिकोड आणि एक्झिक्युशन जे होतं ते पॅरलल होतं ते आपण ते सुद्धा याच्यात आहे. 2 युनिट BIU. त्यानंतर 256 इंटरप्ट. याच्यामध्ये 256 इंटरप्ट असतात. 64K इनपुट आउटपुट पोर्ट्स असतात. क्लॉक स्पीड. याच्यामध्ये जो क्लॉकचा स्पीड आहे तो 5 ते 10 किलोहर्ट्ज असतो. त्याच्यानंतर ऑपरेटिंग मोड. याच्यामध्ये ऑपरेटिंग मोड 2 असतात, मिनिमम आणि मॅक्झिमम ऑपरेटिंग मोड असतात. त्याच्यानंतर पॅरलल प्रोसेसिंग. आता मी म्हटलं BIU याच्यामध्ये आपण पॅरलल प्रोसेस होते, एका जोडी फेज, डिकोड आणि एक्झिक्यूट करतो. पॅरलल प्रोसेसिंग आहे. त्याच्यानंतर रिच इन्स्ट्रक्शन सेट आहे. याच्यामध्ये पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट आहे. त्याच्यानंतर फ्लॅग रजिस्टर आहे. त्याच्यामध्ये 2 टाईपचे फ्लॅग रजिस्टर आहेत, एक म्हणजे स्टेटस फ्लॅग आणि दुसरा म्हणजे कंट्रोल फ्लॅग. त्याच्यानंतर सपोर्ट 24 डिफरंट ऍड्रेसिंग मोड. टोटल 64 डिफरंट ऍड्रेसिंग मोड ला सुद्धा सपोर्ट करतं. तर हे तुमचे फीचर्स आहेत 8086 मायक्रो प्रोसेसरचे. एकदा आपण पुन्हा रिवाइज करू. 16 बिट प्रोसेसर, 16 बिट डेटा बस, 20 बिट ऍड्रेस बस, मेमरी सेगमेंटेशन आहे. त्याच्यानंतर 16 बिट 6 बाइट इन्स्ट्रक्शन क्यू आहे. 2 युनिट आहे BIU आणि EU. त्याच्यानंतर 256 इंटरप्ट आहे. त्याच्यानंतर 64 इनपुट आउटपुट पोर्ट आहे. क्लॉक स्पीड आहे 5 ते 10 KHz. ऑपरेटिंग मोड मिनिमम मॅक्झिमम मोड असतात. पॅरलल प्रोसेसिंग आहे. पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट आहे. फ्लॅग रजिस्टर आहे. स्टेटस अँड कंट्रोल. आणि लास्ट आहे सपोर्ट 24 डिफरंट ऍड्रेसिंग मोड. टोटल 14 पाहिले आपण. तर एक्झाम मध्ये तुम्हाला कुठले तरी 6 लिहायचे असतात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.